आता वाजलीत बघा सकाळचे 5 5:15 आणि दररोज माझ्या संग असं होतंय की वाटाची झोप म्हणतात ना, खरं सांगते खूप गोड असते आणि साखर झोप असते असंच होत असते. तर सकाळी बघा दररोज उठत असते ना मी, असं वाटते मला 5 मिनटं अजून झोपा, अजून थोडंसं टायमिंग आहे. तर असं करत करत 6:30 7 कधी कधी असं वाटते 6:30 कधी 6 कधी पावणे 6 कधी 7 असं एवढा टायमिंग होते. पण आज का नाही 5 5:15 वाजलेत. झाडाला का नाही छान असं फुल आलेलं बघा. तर आज स्वामींसाठी हे गुलाब तोडले. आता म्हणलं सकाळी सकाळी स्वामींनाच व्हायचं. तर हे बघा सकाळी सकाळी छान असं देवपूजा करून घेतली आणि आज अमावस्या होती, त्याच्यासाठी पण देव वगैरे स्वच्छ घासून वगैरे बघा अशा पद्धतीने ना सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली. आणि आज जास्वंदीची पण फुलं भेटलेली बघा, एवढं छान वाटतंय का नाही. तर खरं सांगते खूप छान असं वाटायला लागले देवपूजा, इतकं मन प्रसन्न प्रसन्न असं वाटतंय की थोड्या वेळ देवापाशीच बसून राहावं. माहित नाही पण आज लय छान वाटायला लागले बघा. नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 9:30 आणि माझी स्वयंपाक वगैरे आवरला. जरा देवपूजा करायला बराच वेळ लागला, देव वगैरे सगळी घासून घेतली. आज एक कंप्लीट 1 तास 1.25 तास लागला मला देवपूजा करायला. आणि सकाळी सकाळी बघा असं ऊन पडलेले, चला कपडे भांडे वगैरे पडलेले तसेच. आणि अक्षता माऊलीला जरा लवकर शाळेत गेलीत आणि आज माऊलीचे पप्पा म्हणलं तर आज त्यांची तब्येत बिघडली बघा, ती घरी थांबली, थोड्या वेळाने जाणार. आणि देवपूजा वगैरे करून घेतलं. आणि सगळ्यात अगोदर ते कालाचं आपलं गुलाब होतं बघा, ते आज मी स्वामींसाठी तोडलेले. तर म्हणलं चला आज स्वामींलाच वाहू ते गुलाब. आणि देवपूजा वगैरे आवरून घेतली. आज एवढं छान वाटते की नाही सकाळी सकाळी. सकाळचं छान असं वातावरण आणि सकाळी सकाळी ना लवकर उठलेली. लवकर उठलं तर थोडंसं कामं ना लवकर आवरतात. आता कपडे भांडे वगैरे करायचे. त्याला आणि गवताला म्हणलं तर सुट्टीच आहे, 2 दिवस झालं. तर काल पण आणले बापूंनी गवत. आणि मला मसाला करायचा आहे ना, बघा असे मिरच्या सुकायला टाकले ते काल दिवसभर. ते म्हणलं चला आता करून घेऊया मसाला. हे बघा. माझी जे सगळी घरातली कामं होती ना ते बघा सगळे कामं आवरून आज मला शाळेत यावं लागलं, अंगणवाडीत. तर दुसऱ्या मॅडम होत्या ना त्या आज रजेवर होत्या, तर आत्यांची मदत करू लागायला ना आज मला परत एकदा भात वगैरे करू लागायला यायचं होतं. आणि मी येते का नाही तोपर्यंत बघ मी यायच्या अगोदर आत्यांनी मस्त लापशी वगैरे करून ठेवलेली. तर राहिला होता फक्त भात बनवायचा. तर मग मला काही हे सगळं अंदाज माहीत नव्हतं बघा, सगळं आत्यांना विचारून विचारूनच माझं करायचं चालू होतं. हे किती प्रमाण घ्यायचं, ते किती प्रमाण घ्यायचं. आणि डाळी वगैरे म्हणलं तर मी अंदाजानेच घेतलेले होतात, माहीत नाही. पण आज का नाही थोडीशी एक 10-15 मुलं आली होती आणि अजून एक 7-8 मुलं आली नव्हती. तर त्याचं प्रमाण काही मला माहीत नव्हतं. मग हे काय सगळं त्यांनाच विचारून करावं लागतं मला. आणि भाताला बघा कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, चटणी, म्हणजे की लाल मिरची पावडर, मीठ आणि असं आपण जे घरात बघा जिरी मोहरी वापरतो. तर फक्त आता ह्या भातासाठी जिरी मोहरीचीच कमी होती. हळद, मिरची पावडर सगळं होतं, टोमॅटो, कांदा, बटाटा सगळं. परत मुगाची डाळ सॉरी तुरीची डाळ, वाटाण्याची डाळ ते सुद्धा होतं, थोडंसं तेल आणि बघा चवीपुरतं मीठ आपण जे वापरतो, जसं की घरी आपण बनवतो ना त्याच पद्धतीनं. तर म्हणलं चला आता सकाळी सकाळी माझं काम जे होते का नाही बघा, तोपर्यंत मला आत्यांचा फोन यायला लागला सारखं शाळेत थोड्या वेळ शाळेत भात बनवायचा आहे. मग काय परत मला यावं लागलं. आणि आपली अक्षू बघा कसं खिडकीतून बघते, तिला माझा माहीत नाही कसा आवाज गेला कसा नाही. तर पोरं बघा कशी बघत होती माझ्याकडं. आणि पोरांची का नाही छान छान गाणी वगैरे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा, कशी म्हणतात कसे नाही. आत्यांचा पण आवाज आणि मुलांचा पण आवाज मी शेअर करणार आहे. आता सध्या बघा इतका गोंधळ होता का नाही, आता ह्याचा आवाज मी पूर्णपणे बंद केलेला आहे, कारण कोणाचा मेळ कोणालाच कळत नाही. तर आता पोरांचं गाणं बघा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खूप छान असं गाणं म्हणत असतात पोरं, सगळी गाणं अशी पोरांना पाठ ठेवून बघा. खूप छान असं भात झालेलं आहे, एकदम गरमागरम. आणि मस्त भाताची बघा खूप छान असं वास सुटलेली. तर अशा पद्धतीचा भात झाले. तर ह्याची फोडणी वगैरे टाकलेली ना, त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही, कारण लहान लहान मुले आहेत, त्यांना काही व्हिडिओ शूट करता व्यवस्थित येत नाही. आणि भात झाल्यानंतर बघा पण परत पण मलाच वाढावं लागलं, कारण आत्यांना काही होत नाही. ते भरपूर ना मुलं असं गोंधळ वगैरे करत असतात बघा. तसं छान असं अगदी गोल आकार करून बसलेले आहेत भात खाण्यासाठी. आणि आज भात, लापशी दोन्ही संगटच होतं, कारण थोडासा वेळ झाला होता ना त्याच्यामुळं. आणि आत्याने बघा ही अशी लापशी बनवलेली, साखरेची लापशी, आणि गूळ वगैरे घातला नाही लापशीला, तर साखर वापरलेली. तर एका साईडला भात आणि एका साईडला लापशी ना असं वाढायचं चालू होतं. तर ह्याचा पूर्ण व्हिडिओ ना नक्की बघा. आणि पोरांची छान छान गाणी ना ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला मला नक्कीच आवडतील.
एक दोन तीन चार एक दोन तीन चार कपडे घा तोंड बंद आणि जागेवर उड्या एक 10 चला आताची घडी सर्वांनी एका सुरुवात एका वाजता हे म्हणायचंय एवढा मोठा भोपळा म्हणा वर हात करायचा भेंडी म्हणा एक टाटा बसले ग खाली बसायचंय भेंड्याची भाजी नको गरडू आणले कडू उगले ना पाठीला बाप खाली वाकायचंय पाठीला बाप पिकले केस तोंडाला फेस हळू बाई हळू शिजले हळू हरले हप बसले गप लिटिल स्टार ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार how I wonder what you are रंगीत पाळणा त्याच्यासाठी रंगीत पाळणा त्याच्यासाठी जरीचा परकर माझ्यासाठी जरीचा परकर माझ्यासाठी चला आता सगळी पोरं गेली 12:30 वाजल्या 12:30 पावणे 1 आणि भांडे वगैरे घासून दिली आत्याला सगळं कामावरलं आणि आता मला जायचं आहे शाळेतनं घरी तर तुमच्याबरोबर एक शेअर करायचे आणि आपले अक्षय पण आहे लहानपणीचे अक्षय दाखवायचे तुम्हाला ते बघा तर आपण बॅक कॅमेराने बघा असं काय व्यवस्थित दिसणार नाही आणि आता शांत शांत वातावरण इतकं मग अशी मी आले होते ना शाळेत 11 पावणे 11 वाजता आले होते तेव्हा
त्यावेळेस इतका गोंधळ गोंधळ होता का नाही. पोरं आता सगळी घरी गेलेत, इतकं शांत शांत वातावरण वाटते का नाही. तरी बघा असं उन्हाचा कडाका झालेला आहे. चला मला पण घरी जायचे, मिशनीवरती का बसायचे, भरपूर असं काम पडलेलं आहे घरी. ते बघा आत्या ग्लास भेटली काय हो परत, ती ग्लास भेटली काय परत, शाळेत आली काय. त्या दिवशी मी आली होती शाळेत तर त्या दिवशी ग्लास नव्हते बघा. तर मुलांसाठी का नाही असे मस्त ग्लास आलेले आहेत. मी आली त्या दिवशी ग्लास नव्हतं काय. परत प्लेट पण आली त्या का, प्लेटा पण आले ते बघा, जरा वेगळ्या पद्धतीचे असं चौकोनी आलेले आहेत. वेगवेगळे परत हे चमचे वरणासाठी, परत पोरांना खायसाठी हे चमचे आलेले आहेत. तेलासाठी किटली आली काय, गळती आहे आणि बरंच साहित्य काय काय आले शाळेसाठी आता नवीन. त्या दिवशी आलते ना मी, त्या दिवशी हे नव्हतं, ग्लास नव्हती. बघा पोरांना तर ना भरपूर असं खेळणे, पण पोरं कसं का नाही, पोरं का नाही इतकी गोंधळ करतात एकामेकासाठी, भांडणं करतात मला तुला मला त्याला करून. त्यामुळे हे काढत येतात बरंच खेळणं. एक दिवस खरंच मी शेअर करेल तुमच्याबरोबर, इतकं छान खेळणे का नाही त्यांच्यासाठी, पोरांसाठी भरपूर असे खेळणे. आणि माऊली जर आले का नाही माझ्यासोबत शाळेत अंगणवाडीत, तर इतकी मस्ती करत असते, इतकी मजा करत असतं काय, हे घे ते घे हे घे, पण आत्या हात्याला हे करत असते. आत्याचं त्याचं काही जमतच नाही दोघांचं, लय खवळते त्याला, लय ओरडते माऊलीला. माऊली काही शांत बसत नाही. तर हे बघा तुम्हाला दाखवणार आहे आपली लहानपणाची अक्षू. एक अंगणवाडीत होती ना पहिल्याच वर्षी, त्यावेळेस असं बघा आत्यांचा सत्कार चालू होतं, तिकडं गॅदरिंग होतं. त्यावेळेस रंदे मॅडमचा ना आत्यांचा सत्कार करायचं चालू होतं ना, त्यावेळेस तिथं फोटो काढला होता बघा त्या अकलूचे विजयदादांनी. त्यांनी सत्कार केलेला आणि तिथं अक्षू पण होती बघा, दिसते ना एकदम लहानपणीची अक्षू. आणि इकडं पण, इकडं नाही आत्यांचंच आहे फक्त. इथं बघा गुलाबाच्या फुलाला का नाही हात लावलेला. ठीक आहे ना, हे माल आलाय बघा गरोदर बायकांचा, स्तनदा बायकांचा असा खाऊ आलेला आहे. लापशी परत ना हे मिक्सच असते ना वात्या, जिरी मोहरी सगळं ह्याच्यामध्ये मिक्स असतंय. फक्त गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये बघा भात ना मस्त शिजवून खायचं. आणि अजून एका प्रकारचं आहे बघा, हे पण त्याच पद्धतीचं आहे बघा. अशा 2-3 पद्धतीचं आहे. ह्याच्यामध्ये पण सगळं जिरी मोहरी लसूण सगळं आहे बघा. मूग डाळ खिचडी. तर हे बघा 3 वर्षाच्या 6 ते 3 वर्षापर्यंत वयोगटातील बालकांसाठी. आणि हे म्हणलं तर गरोदर बायकांसाठी. आणि तिकडं पण सुगडी. तर इकडं असं भरपूर असा माल आलेला आहे बघा. अशा स्तनदांसाठी सुगडी अशा पद्धतीचं माल आलेला आहे बघा. परत तिकडं थोडंसं साईडला ठेवले. अजून वाटलं नाही आत्या कुणाला, वाटलं नाही वाटतं, आता वाटायचे बघा. एवढा माल आलेला आहे. लई लहान होती का नाही त्यावेळीच काढलेलं किती छान वाटते बघा. आता ती 7वीला आहे. तर पहिल्याच वर्षी का नाही, ज्यावेळेस तिला 3 वर्ष पूर्ण झाले का नाही, त्यावेळी शाळेत येत होती बघा सुरुवातीला. त्यावेळेस तिचा फोटो इथे तिकडं 25/4ला गॅदरिंग होतं, त्यावेळेस आत्याने तिला सोबत नेलेलं. तिथं आत्यांचा त्या सत्कार केलेला. तर तिनं पण फुलं वगैरे धरलेलं. तर तिचा सुद्धा फोटो निघाला, किती छान वाटते बघा लहानपणीचा. असं अचानक माझं का नाही लक्ष गेलं, म्हणलं त्यांच्याबरोबर पण ना शेअर करूया. तर कसा वाटला आपल्या अक्षरचा लहानपणीचा फोटो नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर चला आता बराच उशीर झाला आहे, मला पण मिशनीवरती बसायचं आहे. आणि आत्यांचं म्हटलं तर त्यांना 2-2:30ला सुटते त्यांची शाळा. आता 12:30 पावणे वाजलेत, मला जायचे घरी. चला आता इथंच व्हिडिओ थांबवते.